So today we'll learn about the extraction of metals. In last period we have seen that about the topic, and today we shall learn about the extraction of metals. We know that the three types of metals. We have also seen that in a reactivity series there are the three types of metals: high reactive metals, then medium and low reactive metal. परंतु आपण मागच्या काही भागामध्ये रिएक्टिव्हिटी सिरीज पाहिली होती. त्या रिएक्टिव्हिटी सिरीज मध्ये काय होतं, तीन प्रकारचे मेटल होते. हाय रिएक्टिव्ह मेटल होते, त्यानंतर मीडियम रिएक्टिव्ह मेटल होते आणि लो रिएक्टिव्ह मेटल होते. त्यानंतर आपण हेही पाहिलं होतं की जनरली metals are found in nature. Generally metals does not, so metal do not found in their pure form. Some metals are found in a pure form, but mostly metals are not found in nature pure form. They are found in nature in their orous form. So we'll learn about these metals. The first, extraction of metals. मग कोणत्या मेटल बद्दल पाहायचं आपल्याला? एक्स्ट्रॅक्शन ऑफ रिएक्टिव्ह मेटल्स. जे रिएक्टिव्ह मेटल्स असतात ते कसे असतात त्याबद्दल आपल्याला पाहायचं. फर्स्ट पॉइंट काय दिला पहा, the metals at the top of the reactive series are highly reactive. काय म्हणे? The metals at the top of the reactivity series. 2 or 3 days before we learn about the reactivity series. And there are the three steps: top, medium and bottom. The metals at the top of the reactive series are highly. मग त्या मेटलच्या रिएक्टिव्ह सिरीजच्या जे टॉपला आहेत, वरच्या बाजूला जे काही मेटल्स आहेत त्याला आपण हायली रिएक्टिव्ह मेटल्स म्हणतो. देअर रिएक्टिव्हिटी डिक्रीजेस डाऊन द सिरीज. आणि त्याची जी रिएक्टिव्हिटी आहे ती काय होऊन जाते? डिक्रीजेस होते, कमी कमी होत जाते ऍट द डाऊन द सिरीज. जसं जसं वरून खाली येऊ त्या पद्धतीने त्या मेटलची रिएक्टिव्हिटी सिरीज डिक्रीजेस होऊन जाते. एक्झाम्पल मध्ये हायली रिएक्टिव्ह मेटल मध्ये दिलेलं आहे. For example, sodium, potassium, aluminum are reactive metals. Metals have a large capacity to form a cation by losing the electron in their outermost cells. काय म्हणे? Metals have a positive charge. Why? Because metals give an electron to the other elements. Means metal gave the electron to the non-metal. So metals have the large capacity. म्हणून काय म्हणे? Metals have the large capacity. Metals मध्ये large capacity असते. कशाची पोरांनो? To form cation. कॅटायन तयार करतात. ती कशामुळे कॅटायन तयार करतात किंवा कसे तयार करतात? By losing the electron in their outermost cells. त्याच्या आउटरमोस्ट सेल्स मध्ये जे इलेक्ट्रॉन असतात ते इलेक्ट्रॉन ते लूज करतात. फॉर एक्झाम्पल आपण मागे पाहिलं होतं पोरांनो, सोडियम क्लोराईड. सोडियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होतं? सोडियमचा ऍटॉमिक नंबर होता 11. मग त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं 2,8,1. क्लोरीनचं आहे 17, 2,8,7. So to complete their outermost cells, chlorine needs one electron. In that time, the sodium lose one electron and get a cation. मग अशा वेळेस काय करणार आहे? सोडियम जो त्याच्या आउटरमोस्ट सेल मध्ये एक इलेक्ट्रॉन आहे, तो 1 इलेक्ट्रॉन तो लूज करणार आहे आणि स्वतः मात्र कॅटायन बनणार, म्हणजे पॉझिटिव्हली चार्ज होणार. आणि क्लोरीन काय करणार? Chlorine receive the one electrons and get an anion, means a negative charge. आणि मग क्लोरीन काय करणार? एक इलेक्ट्रॉन घेणार आणि anion तयार करणार आणि स्वतः निगेटिव्ह चार्ज होणार. म्हणून सांगितलं की metals have a large capacity to form a cation by losing the electrons in their outermost cells. For example, reactive metals react vigorously with a dilute acid to give a hydrogen gas. जे रिएक्टिव्ह मेटल्स असतात
ते रिएक्टिव्ह मेटल्स काय करतात, जे ऍसिड्स असतात त्या ऍसिड सोबत डिझॉल्व्ह होतात व्हायग्रियसली आणि हायड्रोजन गॅस लिबरेट करतात. हायली रिएक्टिव्ह मेटल बर्न बाय रिचिंग विथ ऑक्सिजन अँड फॉर्म एअर टू रूम टेम्परेचर. अजून दुसरं काय सांगितलं, हायली रिएक्टिव्ह मेटल जे असतात ते ऑक्सिजन सोबत बर्न होऊन जातात आणि त्याचा ऑक्साइड फॉर्म तयार होतं रूम टेम्परेचरला सांगितलं. देअर एक्सट्रॅक्शन हॅज टू बी डन बाय द इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन. मग पोरांनो ही जी काही एक्सट्रॅक्शन आहे त्या एक्सट्रॅक्शनच्या प्रोसेसला नाव आहे इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन. फॉर एक्झाम्पल द मेटल्स मध्ये कोणकोणते आहेत ते सोडियम आहेत. इलेक्ट्रोलायटिक मेथडने इलेक्ट्रोलायटिक रिडक्शन मेथडने मेटल ऑब्टेन होणारे मेटल कोणते आहेत, तो सोडियम आहे, कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे. आर these all the elements obtained by the electrolysis of a metal and molten chloride salts. म्हणजे काय होणार या ठिकाणी पोरांनो, इलेक्ट्रोलायटिक मेथड नुसार त्यांच्या कॅटायनवर म्हणजे पॉझिटिव्ह चार्जवर कॅथोडवर मेटल्स जमा होणार आणि त्याचा जो एनोड आहे, जो निगेटिव्ह चार्ज आहे, त्यावर मात्र क्लोराईडचे साल्ट तयार होणार. इन द प्रोसेस मेटल इज डिपॉझिट ऑन द कॅथोड. हा ते काय दिलंय. इन दिस प्रोसेस म्हणजे जी इलेक्ट्रोलायटिस मेथड आहे त्या इलेक्ट्रोलायटिस मेथड मध्ये आपल्याला कॅथोडवर मेटल डिपॉझिट होणार आणि एनोडवर क्लोरीन डिपॉझिट होणार. परंतु ही आपण इलेक्ट्रोलायटिक्स मेथड तुम्ही पाहिलेली आहे, फक्त आता आठवत नसेल तर एकदा तुम्हाला त्या इलेक्ट्रोलायटिस मेथडचं डायग्राम कसं असतं ते एकदा तुम्हाला दाखवतो म्हणजे समजेल. पहा इलेक्ट्रोलायटिस मेथडचं डायग्राम आपण अशा पद्धतीने काढलो. हे ग्रॅफाइटचे रॉड असतात. आकृती व्यवस्थित जमान का नाही हे नाही सांगू शकत, पण या पद्धतीने आपण हे सोल्युशन असतं याच्यामध्ये. हा जर तुमचा कॅथोड असेल आणि हा जर तुमचा एनोड असेल तर या कॅथोडवर तुमचं मेटल असं इथे डिपॉझिट. आणि क्लोरीन जो आहे तुमचा या ठिकाणी असा लिबरेट होतो. आणि इथं कोणताही मेटल्स ऑब्टेन होत असतो किंवा मेटल्स जमा होत असतो. हे आहे तुमचे, या मेथडला म्हणतो आपण इलेक्ट्रोलायटिक मेथड. इन दिस प्रोसेस in this method, in this process metal is deposited on the cathode and while chlorine gas is liberated on a anode. Okay. चला नेक्स्ट होऊया. काय म्हणे, इलेक्ट्रोड रिएक्शन ड्युरिंग. आता त्या कॅथोडवर आणि एनोडवर कशी रिएक्शन होते जे आता आपण सोडियम क्लोराईडचं बोललो होतो. इलेक्ट्रोड रिएक्शन ड्युरिंग द इलेक्ट्रोलायसिस ऑफ मेल्टन सोडियम क्लोराईड टू गेट अ मेटॅलिक सोडियम. कॅथोडवर रिएक्शन काय होते पहा,
Na पॉझिटिव्ह प्लस इलेक्ट्रॉन, म्हणून आता इथं प्लस ई दिलंय आणि त्याच्यावर मायनस आहे, म्हणजे काय करणार आहे तिथं त्याच्या ईच्या समोर काही नसतं, म्हणजे काय असतं 1 असतं, म्हणजे हा 1 इलेक्ट्रॉन लूज करणार आहे. जर तिथं 2e असतं तर समजलं असतं आपण 2e लूज केला आणि सोडियम कसा झाला पोरांनो Na, म्हणजे ही रिएक्शन रिडक्शन झाली. तर एनोड वर काय रिएक्शन होणार आहे, तर एनोड वर तुमचा क्लोरीन गॅस जो आहे तो डिपॉझिटेड होणार किंवा लिबरेटेड होणार आहे, म्हणून 2Cl2 Cl कसं दाखवलं पोरांनो मायनस दाखवलं, याचा अर्थ सोडियम तिथं प्लस दाखवला आपल्याला, म्हणजे तो मेटल आहे, कारण मेटल पॉझिटिव्ह चार्ज असतात आणि इथं क्लोरीन मायनस दाखवलं, याचा अर्थ तो निगेटिव्ह चार्ज आहे. आता आपल्याला एक्सट्रॅक्शन ऑफ जे आता आपण काय पाहिलं होतं पोरांनो, आपण पाहिलं एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल. एक्सट्रॅक्शन ऑफ मेटल मध्ये कोणता मेटल पाहिला, एक्सट्रॅक्शन ऑफ रिएक्टिव्ह मेटल. असे किती मेटल आहेत, 3. एक्सट्रॅक्शन ऑफ रिएक्टिव्ह मेटल, एक्सट्रॅक्शन ऑफ मीडियम रिएक्टिव्ह मेटल आणि एक्सट्रॅक्शन ऑफ लो रिएक्टिव्ह मेटल. तर आपण याच्यामध्ये एक्सट्रॅक्शन ऑफ हाय रिएक्टिव्ह मेटल पाहतोय. एक्सट्रॅक्शन ऑफ हाय रिएक्टिव्ह मेटल मध्ये आपल्याला नावं दिले, सोडियम आहे, पोटॅशियम आहे, ऍल्युमिनियम. तर सोडियम आणि पोटॅशियमचे आपल्याला या वर्षीच्या अभ्यासक्रमामध्ये इन्फॉर्मेशन नाहीये, तर फक्त सांगितलं की सोडियमचं काय होतं, तर सोडियमचं आपण इथं पाहिलं होतं की बाबा इलेक्ट्रोलायसिस मेथड नुसार आपल्याला सोडियम ऑप्टेन होतो. आता ऍल्युमिनियमचं पाहायचं. पोटॅशियम सुद्धा अगदी याच पद्धतीचं, पोटॅशियम सुद्धा इलेक्ट्रोलायसिस मेथडने असाच ऑप्टेन होतो. कॅथोड वर पोटॅशियम जमा होतो, एनोड वर क्लोरीन जमा होतो, ते असं. आता आपल्याला पाहायचं आहे एक्सट्रॅक्शन ऑफ ऍल्युमिनियम. 3 एक्झाम्पल दिलेत आपल्याला एक्सट्रॅक्शन ऑफ रिएक्टिव्ह मेटल मध्ये, सोडियम, पोटॅशियम आणि ऍल्युमिनियम. तर सोडियम पाहिलं, सोडियमची जशी इन्फॉर्मेशन आहे त्याच पद्धतीची कोणाची आहे, तर त्याच पद्धतीचे आपले पोटॅशियमचे आहेत. आता मात्र आपल्याला डीप मध्ये पाहायचं आहे एक्सट्रॅक्शन ऑफ ऍल्युमिनियम. आता एक्सट्रॅक्शन ऑफ ऍल्युमिनियम, आता ऍल्युमिनियम काय आहे, ऍल्युमिनियमचा सिम्बॉल काय आहे त्याबद्दल पाहूया. ऍल्युमिनियम आहे चा सिम्बॉल आहे Al. पोरांनो आता एक्झामला आपल्याला हा क्वेश्चन 2 मार्कला विचारला जात होता वेब ऍक्टिव्हिटी मध्ये. क्वेश्चन नंबर 2 मध्ये विचारला जायचा हा. काय करायचं, ऍल्युमिनियम सिम्बॉल द्यायचे, डॅश करायचे, कलर द्यायचे, डॅश करायचे, ऍल्युमिनियम ऍटॉमिक नंबर करायचे, डॅश करायचे, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करायचे, डॅश करायचे, किंवा व्हॅलेन्सी द्यायचे, डॅश करायचे. मग आपल्याला अदर इन्फॉर्मेशन लिहायचं. मग ऍल्युमिनियमचा सिम्बॉल काय आहे, ऍल्युमिनियमचा सिम्बॉल आहे Al. त्याचा कलर काय आहे, तर ऍल्युमिनियम कलर आहे सिल्वर व्हाईट. ऍटॉमिक नंबर 13. आता ऍटॉमिक नंबर जर 13 असेल तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय झालं, 2,8,3. आता याच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत, तर आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये याचे 3 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहेत. मग याच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये जर 3 इलेक्ट्रॉन प्रेझेंट असेल तर याचा अर्थ हा काय झाला पोरांनो, हा झाला पॉझिटिव्ह चार्ज. याच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये 3 इलेक्ट्रॉन जर असेल तर याचा अर्थ हा कोण झाला, पॉझिटिव्ह चार्ज झाला. पॉझिटिव्ह चार्ज. याच्या आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये 3 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे. 3 इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे याचा अर्थ हा 3 इलेक्ट्रॉन लूज करणारे आणि स्वतःच ऑक्टेव्स मात्र कंप्लीट करून घेणार. ओके, म्हणजे 2,8,3 हा 3 इलेक्ट्रॉन लूज केल्यानंतर याच्याकडे काय राहिले 2,8. म्हणून याची व्हॅलेन्सी काय, याची व्हॅलेन्सी दिलेली आहे 3. ओके, पुढे बघूया. So aluminium being a reactive metal does not occur in the nature in a straight form. Aluminium being means aluminium is a high reactive metal. These metals does not found in the nature in a free state form. Only the silver, gold, and platinum. These are the low reactive metals found in the nature in a free state form. काय म्हणते पोरांनो, जे हाय रिएक्टिव्ह मेटल्स असतात त्या पोरांनो, हाय रिएक्टिव्ह मेटल नेचर मध्ये कधीही फ्री फॉर्म मध्ये नसतात. मग
हाय रिएक्टिव्ह मेटल हे नेचर मध्ये त्याच्या ओरसच्या फॉर्म मध्ये असतात, पण त्या ओरसच्या. आणि मीडियम रिएक्टिव्ह मेटल हे त्याच्या कार्बोनेटच्या किंवा ऑक्साईडच्या फॉर्म मध्ये असतात, कार्बोनेटच्या किंवा सल्फाईडच्या फॉर्म मध्ये असतात. आणि जे लो रिएक्टिव्ह मेटल असतात ना, ते लो रिएक्टिव्ह मेटल्स फाउंड इन द नेचर इन अ फ्री स्टेट फॉर्म. पण लो रिएक्टिव्ह मेटल मात्र नेचर मध्ये फ्री स्टेट फॉर्म मध्ये फाइंड आउट होत असतात. मग जसं सिल्वर असेल, गोल्ड असेल, प्लॅटिनियम असेल, हे लो रिएक्टिव्ह मेटल आहेत, म्हणजे हे नेचर मध्ये जे आहेत ते आपल्याला फ्री फॉर्म मध्ये सापडणार. मग मीडियम रिएक्टिव्ह मेटल मध्ये झिंक, झिंक हा आपल्याला कधीही फ्री फॉर्म मध्ये सापडणार नाही. एक तर झिंक आपल्याला त्याच्या सल्फाईडच्या किंवा कार्बोनेटच्या फॉर्म मध्ये सापडणार. म्हणजे आपण म्हणूया काय पोरांनो, आपण असं म्हणू शकतो की हाय रिएक्टिव्ह मेटल किंवा रिएक्टिव्ह मेटल्स फाउंड इन देअर ओरस फॉर्म. medium reactive metals found in their carbonate and sulfide form. And low reactive metals found in nature free form. आता याचे आपण एक्झाम्पल पाहूया कोणकोणते आहेत. आता उदाहरणार्थ सपोज एक्झाम्पल, हाय रिएक्टिव्ह मेटल मध्ये कोण आहे? हाय रिएक्टिव्ह मेटल मध्ये आपला ऍल्युमिनियम टाकलं. मीडियम रिएक्टिव्ह मेटल मध्ये कोण आहे? झिंक आहे. आणि लो रिएक्टिव्ह मेटल मध्ये काय आहे? AgAu. ऍल्युमिनियम आहे, सॉरी, सिल्वर आहे, गोल्ड आहे आणि प्लॅटिनियम. हे मात्र नेचर मध्ये आपल्याला फ्री फॉर्म मध्ये फाइंड आउट होतं. Aluminium being a reactive metal does not occurs in the nature in a free state. Aluminium कसं आहे म्हणे? रिएक्टिव्ह मेटल आहे, म्हणून ऍल्युमिनियम आपल्याला नेचर मध्ये फ्री फॉर्म मध्ये सापडत नाही. मग कसं सापडतं? ऍल्युमिनियम इज अ थर्ड हायली abundant element in the earth crust after oxygen and silicon. याबद्दल आपल्याला बोलायचं डिटेल पुढे आलेले. ऍल्युमिनियम हे तिसरं रिएक्टिव्ह मेटल आहे की जे आपल्याला अर्थ मध्ये त्याच्या क्रस्ट आफ्टर द ऑक्सिजन अँड सिलिकॉन. ऍल्युमिनियम इज अ एक्स्ट्रॅक्टेड फ्रॉम इन देअर ओरस. ऍल्युमिनियमचं ओरस कोणते पोरांनो? तर ऍल्युमिनियमचं ओरस आहे बॉक्साईट. आपल्याला फिलिंग द ब्लँक्स मध्ये विचारलं जातं पोरांनो, डॅश डॅश इज द ओरस of aluminum. Bauxite is the orus of an aluminum. मग bauxite चा केमिकल फॉर्म्युला काय आहे? Al2O3NH2O. मग जेव्हा तुम्हाला अल्युमिनियमचं ओरस फाइंड आउट होतं, त्या बॉक्साइड मध्ये ओनली 30 to 70% अल्युमिनियम ऑक्साइड आर प्रेझेंट अँड रिमेनिंग पार्ट इज अ गँग्यू. जेव्हा तुम्हाला बॉक्साइड सापडतं नेचर मध्ये, तेव्हा त्याच्यामध्ये मिनिमम 30 टू मॅक्झिमम 70% ॲल्युमिना सापडतं. ॲल्युमिनाचा केमिकल फॉर्म्युला आहे Al2O3, म्हणजे ज्याला आपण ॲल्युमिनियम ऑक्साईड म्हणूया. आणि अदर जो पार्ट असतो, फॉर एक्झाम्पल जर नेचर मध्ये तुम्हाला 30% ॲल्युमिनियम ऑक्साईड सापडलं तर 70% गँग्यू आहे. जर तुम्हाला 40% जर ॲल्युमिना सापडलं तर 60% गँग्यू आहे. जर तुम्हाला 50% ॲल्युमिना फाइंड आउट झालं तर तुम्हाला 50% गँग्यू आहे. जर 60% ॲल्युमिना सापडलं तर 40% गँग्यू सापडतं. जर 60-70% ॲल्युमिना असेल तर 30% गँग्यू असतं. असं कधीच होणार नाही की 80% तुम्हाला ॲल्युमिना किंवा ॲल्युमिनियम ऑक्साईड सापडले. मिनिमम 30 आणि मॅक्झिमम 70%, आणि अदर जो पार्ट आहे, अदर पार्ट हा तुमचा गँग्यू असतो. ओके, इट इज अ मेड. मग गँग्यू कशाने बनलेलं आहे? गँग्यू म्हणजे काय आपण मागे पाहिलं होतं, डेफिनेशनही झाली 2 दिवसा अगोदरच्या क्लासमध्ये. आपलं गँग्यू मीन्स रॉ मटेरियल. त्याच्यामध्ये सँड असतो, सिलिका असतात,
थोडक्यात आपण त्याला इम्प्युरिटीज म्हणतो. मग ॲल्युमिनाचं एक्सट्रॅक्शन करण्याच्या 2 स्टेप्स. देअर आर द 2 स्टेप्स इन द एक्सट्रॅक्शन ऑफ ॲल्युमिना. ॲल्युमिनाचं एक्सट्रॅक्शन करण्याच्या 2 प्रोसेस. एक बेअर्स प्रोसेस आणि दुसरा इलेक्ट्रोस्टॅटिक प्रोसेस. लक्षात घ्या, 2 प्रोसेस कोणत्या आहेत? पहिल्या प्रोसेसचं नाव आहे बेअर्स प्रोसेस आणि दुसरा आहे इलेक्ट्रोलाइटिक. आता आपण याबद्दल नाही तर याच्यातल्या सविस्तर भागाबद्दल बोलणार आहे आपण. नुसतं या 2 प्रोसेस नाही तर ॲल्युमिना कसं फाउंड आउट होतं या सर्व बद्दल बोलणार. सगळी हिस्ट्री पाहूया. चलो सो लिसन. प्रॉपर ॲल्युमिनियम, their properties, their uses, their extraction process, and aluminum alloy. Okay, the first, aluminum was classified as a precious metal during the mid 19th century. Napoleon gave aluminum cutlery to his most distinguished guest. All the other guests had to eat with gold cutlery. कारण अल्युमिनियम फाइंड आउट कधी झालं पहा. अल्युमिनियम वॉज क्लासिफाइड ॲज अ प्रेसियस मेटल. अल्युमिनियम हे एक प्रेसियस मेटल आहे. कधी समजलं? मिड 19th सेंचुरी, म्हणजे 19th सेंचुरीच्या मिडलला समजलं. नेपोलियन जो होता त्या नेपोलियनने काय केलं होतं? गेव अ अल्युमिनियम कटलरी. अल्युमिनियम कटलरी मीन्स अल्युमिनियम व्हेसल. कोणाला दिला? नेपोलियनने अल्युमिनियम कटलरी टू गिव हिज अ गेस्ट. And in this time, all the person gave a gold cutlery to his guest. त्या काळामध्ये सर्वजण जेवण्यासाठी किंवा आपल्या पाहुण्यांना युजेस साठी गोल्डच्या कटलरी द्यायचे, गोल्डचे व्हेसल द्यायचे. पण त्या काळामध्ये 19व्या शतकाच्या मध्यात नेपोलियनने मात्र अल्युमिनियम कटलरीचा फाइंड आउट केला. The Washington Monument was decorated in 1884 with an aluminum cap. हे जो काही वॉशिंग्टन टॉवर आहे त्या वॉशिंग्टन टॉवरला कशाने डेकोरेटेड करण्यात आलं होतं? अल्युमिनियमच्या कॅपने त्याला डेकोरेटेड करण्यात आलं. इट वॉज वन ऑफ द मोस्ट प्रेसियस मेटल्स ऑफ द टाइम. त्या काळातलं ते सगळ्यात प्रेसियस मूल्यवान असं मेटल होत हे अल्युमिनियम. अल्युमिनियमचा काय दिले पोरांनो? व्हॅलेन्सी किती आहे ते सांगितलं, +3 आहे. अल्युमिनियमचा ॲटॉमिक मास नंबर आहे 26.98153. हायलाइट्स त्याच्या अल्युमिनियम हे पहा, प्युअर अल्युमिनियम पेस्ट. अल्युमिनियम आपल्याला जेव्हा आपण अल्युमिनियमचे जे एक्सट्रॅक्शन करतो, मग ते एक्सट्रॅक्शनचे कोणतेही असू द्या, मग बेअर्स प्रोसेस असू, जे आपल्याला प्युअर अल्युमिनियम भेटतं ते प्युअर अल्युमिनियम आपल्याला अशा पेस्टच्या फॉर्म मध्ये भेटतं. आणि मग त्यापासून आपण वेगवेगळ्या प्रकारचे कटलरी किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्नामेंट्स नाही म्हणताना वेगवेगळ्या प्रकारच्या ऑब्जेक्ट आपण त्याच्या मेड करतो. म्हणजे जेव्हा जेव्हा तुम्ही त्याच्या बॉक्साईटच्या फॉर्म मधून तुम्ही अल्युमिनियम ऑब्टेन करतात तेव्हा आपल्याला अल्युमिनियमचा असं पेस्ट पाहायला भेटतो. ओके, आता काय पाहायचं आपल्याला? अल्युमिनियमची हिस्ट्री पाहिजे, त्याचं ओरस पाहायचं, त्याच्या एक्सट्रॅक्शनच्या मेथड पाहिजे, त्याच्या प्रॉपर्टी पाहिजे, अलाइज आणि त्याचे ऍप्लिकेशन.
बेसिक इन्फॉर्मेशन काय ऍटॉमिक नंबर 13 आहे. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपल्याला विचारलंय किती आहे 2,8, डेन्सिटी किती आहे, ऍटॉमिक मास, मेल्टिंग पॉइंट किती आहे त्याचा, बॉइलिंग पॉइंट कोणाचा, ऍल्युमिनियमचा. Aluminium. History. Alum is hydrate double sulfate salt of aluminum. Commander Archelaus discovered that wood was practically flame resistant if it was treated using an alum solution. कधी फाइंड आउट झालं पोरांनो, तर एकदा काय झालं, कमांडर जो होता ऍर्चिलस, त्या ऍर्चिलसने काय केलं, लाकूड जळतं लाकूड जे होतं ते विझवायचं होतं, ते विझवण्यासाठी त्याने अलम सोल्युशन वापरलं. जसं आज आपण जळतं लाकूड विझवायचं असेल तर वॉटर टाकतो, जळतं लाकूड जर विझवायचं असेल तर त्याच्यामध्ये माती टाकतो. त्या काळामध्ये त्या सायंटिस्टने किंवा त्या कमांडरने जंगलामध्ये राहत होता, जंगलामध्ये राहत असताना त्याने काय केलं, जी फ्लेम होती, वूडची फ्लेम होती, जळतं लाकूड होतं, त्याला रेजिस्ट करायचं होतं, त्याला विरोध करायचा होता. त्यासाठी त्याने काय केलं, त्याने ऍलम सोल्युशन यूज केलं. आणि मग त्याला काही माहित नव्हतं हे ऍलम सोल्युशन काय आहे, त्याने काय होणार आहे. मग सायंटिस्ट सस्पेक्टेड अँड अननोन मेटल इन अलम. मग सायंटिस्टला असं वाटलं की अरे ह्या अलम सोल्युशन मध्ये काहीतरी मेटल असायला पाहिजे जेणेकरून हा त्याला रेजिस्ट करतोय. आणि मग हे कधी समजलं त्याला, 1787. आणि मग त्याच्या 40 इयर्स लॅटर, मग 40 वर्षानंतर अल्युमिनियमची एक्सट्रॅक्शनची मेथड फाइंड आउट. आता त्याच्या संदर्भात कोणकोणत्या सायंटिस्टने अगोदर स्टडी केली पाहूया. सगळ्यात अगोदर हम्फ्री डेव्ही नावाच्या सायंटिस्टने, जो आपल्याला 9th ला असताना हम्फ्री डेव्ही होता, केमिकल होता, त्याचा सगळ्यात जास्त इम्पॅक्ट कोणावर पडला होता आपल्या, तर मायकल फॅरेडेवर. that aluminum could be processed by the electrolytic reduction from alumina. Alumina means aluminum oxide. हम्फ्री डेव्हीने त्याची स्टडी केली आणि हम्फ्री डेव्हीने काय केलं, तर इलेक्ट्रोलाइटिक रिडक्शन मेथड नुसार अल्युमिनियम ऑक्साइड पासून अल्युमिना बनवण्यास सुरुवात केली. त्यानंतर 1825 ला डेन्मार्कचा हा सायंटिस्ट, त्याचं नाव हॅन्स क्रिस्टन ओरेस्टेड, was successful in extraction but produced an aluminum alloy rather than the pure aluminum. हा 1825 ला जो काही हॅन्स ओरेस्टेड नावाचा सायंटिस्ट होता, त्याने सक्सेसफुली अल्युमिनियम ऑक्साइडचं एक्सट्रॅक्शन केलं. but he does not found the pure aluminum, he found the alloy of aluminum. त्याला प्युअर अल्युमिनियम नाही भेटलं पोरांनो, त्याला अलाय भेटलं अल्युमिनियम. मग 1827 ला फ्रिडरिच ओलर हा जर्मन सायंटिस्ट, याने मात्र ज्या हॅन्स क्रिस्टिन ओरेस्टेडचं वर्क होतं त्याच्यावर थोडीशी स्टडी केली. मग 1846 ला फ्रेडरिच नावाचा जो सायंटिस्ट होता, त्याने काय केलं, क्रिएटेड स्मॉल बॉल ऑफ अ सॉलिडिफाईड मोल्टन अल्युमिनियम. आणि मग त्याने छोटे अल्युमिनियमचे बॉल्स तयार करण्याचं काम 1846 ला केलं, तरी सुद्धा ते प्युअर फॉर्म नव्हतं. नंतर 1856 ला हेनरी एंटियन सँटी क्लेरियल जेवली हा फ्रेंच सायंटिस्ट होता. हा फ्रेंच सायंटिस्टने इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन बनवण्यासाठी त्या अल्युमिनियम वापरलं. अजूनही अल्युमिनियम प्युअर सापडलं नव्हतं, पण त्याच्यामध्ये त्यांनी मॉडिफाय केलं आणि म्हणून त्या प्रोसेसला डेव्हिली प्रोसेस असं म्हणतात, जी आपल्याला पाहिजे आहे. कधी केलंय, 1856 ला. तरी सुद्धा अल्युमिनियम प्युअर फॉर्म मध्ये नव्हतं, डेव्हिली प्रोसेस. आणि मग 1856 to 1890 या 36 इयरच्या पिरियड मध्ये मग मात्र प्युअर असं अल्युमिनियम असं पाहायला भेटत. बट
त्याच काळामध्ये जो चायनीज सायंटिस्ट होता, जनरल ऑफ एन्शियंट चायना, ड्युरिंग द 3rd century, अपॉन digging his tomb, and historians found a piece of jewelry. 85% material of the jewelry was actually aluminum. चायना मधले त्याने काय केलं, त्याचा जो टॉम आहे, त्याची जमीन आहे ती खोदली आणि खोदल्यानंतर त्यांना त्याच्यात ज्वेलरी सापडली. ज्वेलरी सापडल्यानंतर ती ज्वेलरी अल्युमिनियमची होती असं त्याच्या लक्षात आलं. जुन्या काळामध्ये ज्वेलरी बनवण्याचं काम सुद्धा अल्युमिनियम पासून करायचे, आज जसं आपण गोल्ड पासून. इंट्रोडक्शन. आता अल्युमिनियम आपल्याला नेचर मध्ये कसं फाइंड आउट? Aluminium is found in many rock minerals, usually combined with silicon and oxygen in a compounds called as alumina silicates. Aluminium हे आपल्याला नेचर मध्ये रॉक्स मिनरल्स मध्ये सापडतं आणि ते सहजासहजी कसं असतं, अल्युमिना सिलिकेट्स असतं. मग अल्युमिनाचं सिलिकेट्स कोणकोणते सापडतात आपल्याला? अल्युमिना आपल्याला कधीही नेचर मध्ये प्युअर फॉर्म मध्ये सापडणार नाही. मग ते आपण जे म्हणतो ना रॉकी सबस्टन्स असतात, तर ते कोणते रॉकी सबस्टन्स आहे, तर त्याचं नाव आहे अल्युमिना सिलिकेट. मग अल्युमिनियम सिलिकेटचे एक्झाम्पल कोणकोणते? तर कायनाइट Al2O SiO4, त्यानंतर टोपाज, त्यानंतर कॅओलिनेट, असे आपल्याला काय सापडतात, अल्युमिनियमचे सिलिकेट्स नेचर मध्ये फाइंड आउट होतात. तुम्हाला आठवतं का ती टोपाज ब्लेड जी आहे ती सुद्धा अल्युमिना पासून बनवली जाते, हे टोपाज. अंडर अ सर्टन टाइप्स ऑफ ट्रॉपिकल सॉइल, weathering these aluminum silicates compound are separated into the layer of a hydrate iron oxide, hydrate alumina and silica. Example दिलाय AlOH3, Al2O3, 3H2O, etc. अजून सॉइल सुद्धा आपल्याला त्या पद्धतीने सापडते, किंवा सॉइल मध्ये सुद्धा आपल्याला अल्युमिना हे त्याच्या जे आपण म्हणतो ना रॉकी सबस्टन्स असतात, सँड असतात, मिनरल्स असतात. When such a deposit are rich in alumina, these comprise the mineral bauxite. आणि मग आपल्याला जे सापडतं ते बॉक्साइडच्या फॉर्म मध्ये. बॉक्साइड मध्ये काय काय असतं? बॉक्साइड इज अ मिक्सचर ऑफ जिप्साइट. बॉक्साइड मध्ये काय काय मिक्स असतं पोरांनो लक्षात? बॉक्साइड मध्ये असतं जिप्साइट, त्यानंतर बोहिमाइट, त्यानंतर डायस्पोरो. हा जनरल फॉर्म्युला, म्हणून आपण त्याचा जनरल फॉर्म्युला म्हणतो कोणाचा? बॉक्साइडचा. बॉक्साइड काही प्युअर बॉक्साइड नाही. बॉक्साइड मध्ये काय काय मिक्स आहे, तर बॉक्साइड मध्ये हे 3 सबस्टन्स मिक्स आहे. कोणकोणते? आणि या 3 सबस्टन्स मध्ये तुम्हाला कंबाईन सापडण पोरांनो. फॉर्म्युला हा त्याचा कंबाईनच आहे, पहा थोडस लक्षात येत आहे. जिप्साइडचा काय आहे? AlOH3. बोहिमाइटचा काय आहे? AlO ब्रॅकेट मध्ये OH. आणि डायस्पोरोचा काय आहे? AlOOH. म्हणून त्याचा जनरल फॉर्म्युला आहे आपल्याकडं Al2O3 NH2O. काय त्याचा फॉर्म्युला? Al2O3 NH2O. आपल्या बुक मध्ये जरी तुम्ही चेक केलं ना पोरांनो, तर आपल्याला बॉक्साइडचा फॉर्म्युला काय दिसतोय? Al2O3 NH2O. का NH2O? का N मीन्स नंबर ऑफ H2O. पण बॉक्साइड सुद्धा प्युअर नसतं, तर बॉक्साइड मध्ये काय काय मिक्स असतं? जिप्साइट असतं, बोहिमाइट असतं आणि डायस्पोर असतं. पुढं अल्युमिनियमचं ओरस. There are a large number of minerals and rock containing aluminium. However, only few of them can be used for extracting metallic aluminium. Bauxite are most widely used raw material for aluminium. Initially, a semi-finished product म्हणजे alumina is extracted from ores. म्हणजे सुरुवातीला काय केलं जातं पोरांनो?
त्या अॅल्युमिनाचं जे ओरस आहे त्यापासून तुम्हाला अॅल्युमिना तयार होतो. अॅल्युमिनाचा फॉर्म्युला काय आहे? अॅल्युमिनाचा दुसरा काय होतोय अर्थ? अॅल्युमिनियम ऑक्साईड Al2O3. पण त्याला अॅल्युमिनियम ऑक्साईड म्हणण्याऐवजी बरेच जण अॅल्युमिना असं म्हणतात. मग हे अॅल्युमिना कशापासून फॉर्म होता? अॅल्युमिना हे त्याच्या ओरस म्हणजे बॉक्साईड पासून फॉर्म होतं. म्हणून अॅल्युमिना इज एक्सट्रॅक्टेड फ्रॉम द ओरस अँड द मेटॅलिक अॅल्युमिनियम इज प्रोड्युस्ड इलेक्ट्रोलाइटिकली फ्रॉम द अॅल्युमिना. आणि मग आता ओरस पासून अॅल्युमिना होणार आणि अॅल्युमिना पासून अॅल्युमिनियम तयार होणार. काय सांगितलं पोरांनो? जे त्याचं ओरस आहे त्या ओरस पासून अॅल्युमिना तयार होणार. या प्रोसेसला नाव बेयर्स प्रोसेस. आणि अॅल्युमिना पासून अॅल्युमिनियम तयार होणार, याला इलेक्ट्रोलाइटिक प्रोसेस असं म्हणतात. म्हणून सांगितलं की अॅल्युमिनियमच्या दोन प्रोसेस, पहिल्यांदा बेयर्स प्रोसेस आणि दुसऱ्यांदा आहे ती म्हणजे आपली इलेक्ट्रोलाइटिक प्रोसेस. मग बेयर्स प्रोसेस मध्ये ओरस पासून अॅल्युमिना तयार होतं आणि इलेक्ट्रोलाइटिक प्रोसेस मध्ये अॅल्युमिना पासून अॅल्युमिनियम तयार होतं. पुढचा नेफेलाइन सिनाइड्स as well as